नमस्कार मंडळी. मराठी व्याकरण, अरे बापरे, नुसतं नाव ऐकूनच अनेकांना थोडं टेन्शन येतं नाही का? पण थांबा, आज आपण व्याकरणातला असा एक भाग बघणार आहोत जो खरं तर आपण सगळे रोजच्या बोलण्यात सहज वापरतो. फक्त आपल्याला त्याचं नाव माहीत नसतं इतकंच. असं कधी झालंय का की एखादं वाक्य ऐकल्यावर वाटतं की अरे यात काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. चला एक उदाहरणच बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल. हे बघा, पुस्तक टेबल आहे. काय? पुस्तक टेबल आहे म्हणजे काय? काही कळतंय का? नाही ना? म्हणजे या वाक्याचा काहीच अर्थ लागत नाहीये. काहीतरी एक महत्वाचा शब्द इथे गायब आहे. आणि हीच गडबड दुरुस्त करण्यासाठी एंट्री होते आपल्या आजच्या हिरोची. त्याचं नाव आहे शब्दयोगी अव्यय. आता हे नाव मोठं वाटलं तरी घाबरायचं नाही. फोड करून बघूया. शब्द आणि त्याला योग करणारा. योग करणारा म्हणजे काय? तर जोडून घेणारा. सोप्पा आहे. हा असा एक शब्द आहे जो एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला अक्षरशः चिकटून येतो आणि मग वाक्याला पूर्ण अर्थ मिळतो. चला तर मग आपल्या हिरोला कामाला लावूया. आपण फक्त एक छोटासा शब्द टाकूया वर. आणि आता वाक्य पुन्हा ऐका. पुस्तक टेबलावर आहे. बिंगो, एकदम परफेक्ट. पाहिलंत, हा वर शब्द टेबलाला जोडून आला आणि वाक्यात जीव आला. बस हेच तर काम आहे शब्दयोगी अव्ययाचं. आणि सगळ्यात भारी गंमत काय माहितीये? हे जे जोडणारे शब्द आहेत ना, हे आपण सगळेजण रोजच्या बोलण्यात इतके वापरतो की आपल्याला कळतही नाही. विश्वास बसत नाहीये? चला काही रोजची उदाहरणं बघूया, मग नक्की पटेल. हे बघा, झाडाखाली बसलोय. इथे खाली हा शब्द झाडाला जोडून आलाय, बरोबर? किंवा घराबाहेर खूप ऊन आहे. इथे बाहेर हा शब्द घराला चिकटलाय. कुणासाठी काही आणल्यावर आपण म्हणतोच की हे माझ्यासाठी आहे. हा साठी शब्द माझ्या या सर्वनामाला जोडून आलाय. आणि शाळेपुढे गाडी थांबली, यातला पुढे हा शब्द, हे सगळे आहेत शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, आत्तापर्यंत सगळं सोपं वाटतंय, पण हे शब्दयोगी अव्यय अचूक कसं ओळखायचं? त्यासाठी एक एकदम सोपी सिक्रेट युक्ती आहे. फक्त एक नियम. हा एक नियम लक्षात ठेवला ना की मग कधीच चूक होणार नाही. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की शब्दयोगी अव्यय हा नेहमीच त्याच्या आधीच्या शब्दाला चिकटून म्हणजे जोडून येतो. तो कधीच एकटा स्वतंत्र उभा राहत नाही. तो नेहमी कोणाचा तरी साथीदार असतो. बस एवढंच लक्षात ठेवायचंय. अजूनही थोडं कन्फ्युजन आहे? हे उदाहरण बघा, सगळं क्लिअर होईल. पहिलं वाक्य आहे, तो खाली बसला. येथे खाली हा शब्द एकटा आहे, स्वतंत्र आहे. तो जागेबद्दल सांगतोय, पण तो कोणत्याच शब्दाला चिकटलेला नाही. त्यामुळे तो शब्दयोगी अव्यय नाही. आता दुसरं वाक्य बघा. तो झाडाखाली बसला. इथे काय झालं? तोच खाली शब्द आता झाडा या शब्दाला जोडून आलाय. आता तो शब्दयोगी अव्यय बनला. पाहिलात फरक? शब्द तोच, पण तो जोडून आला की नाही यावर सगळं अवलंबून आहे. आहे की नाही? एकदम सोपं. म्हणजे खरं तर सगळा खेळ हा जोडून येण्याचा आहे. ही एकच गोष्ट लक्षात आली की शब्दयोगी अव्यय ओळखणं म्हणजे अगदी डाव्या हातचा खेळ आहे. चला तर मग आत्तापर्यंत जे काही शिकलो ते प्रत्यक्षात वापरून बघायची वेळ आली आहे. एक छोटासा सराव करूया म्हणजे हा मुद्दा एकदम पक्का होऊन जाईल. वर, खाली किंवा साठी यापैकी कोणताही एक शब्दयोगी अव्यय वापरून मनातल्या मनात एक वाक्य तयार करून बघा. आठवतंय ना नियम? तो शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून आला पाहिजे. थोडा वेळ घ्या. काय वाक्य बनवलं? तर मग लक्षात आलं असेल की आपण सगळेजण आयुष्यभर शब्दयोगी अव्यय वापरतच आलोय. फरक फक्त एवढाच आहे की आज आपल्याला त्याचं नाव कळलं. आता पुढच्या वेळी जेव्हा मराठी बोलाल किंवा ऐकाल तेव्हा हे जोडून येणारे शब्द नक्कीच पटकन लक्षात येतील. चला तर भेटूया पुढच्या वेळी एका नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.